नमस्कार. आज आपण प्रात्यक्षिक भूगोल यामधील उताराचे प्रकार पाहणार आहोत. समोच्च रेषेच्या सहाय्याने उतार दाखवणे. समोच्च रेषाच्या समूहाने त्यात विशिष्ट अंतर ठेवून उताराचे व उठावाचे विविध प्रकार दाखविता येतात. नकाशात कोणता उतार कोणत्या ठिकाणी आहे हे ओळखणे खालील माहिती व आकृतीवरून स्पष्ट होईल. उताराचे प्रकार. समउतार. समोच्च रेषा परस्परांना समांतर असून त्यांच्यातील नकाशावरील अंतर सर्वत्र सारखे असल्यास तो समउतार असतो. या ठिकाणी आपण पाहू शकता की ज्या समोच्च रेषा आहेत ते परस्परांना समान अंतरावरती आहेत. त्यामुळे काय होतं की या ठिकाणी जो उतार तयार होतो तो समउतार तयार होतो. 2 नंबर आहे विषम उतार. विषम उताराच्या समोच्च रेषांमधील अंतर कमी जास्त असते. या रेषा नकाशात वेड्या वाकड्या काढलेल्या असतात. या ठिकाणी आपण पाहू शकता की या ज्या समोच्च रेषा आहेत या वेड्या वाकड्या व कमी अधिक अंतरावरती आहेत. त्यामुळे काय होतं, हा जो उतार आहे हा विषम उतार आहे. 3 नंबर आहे मंद उतार. नकाशात दाखवलेल्या समोच्च रेषा जेव्हा दूर दूर अंतरावर असतात तेव्हा तेथे मंद उतार असतो. यामध्ये आपण पाहू शकता की या जो समोच्च रेषा आहेत ह्या दूर दूर अंतरावर आहेत. त्यामुळे हा जो उतार आहे हा मंद उतार आहे. याच्यानंतरचा जो उतार आहे तीव्र उतार. यामध्ये काय होतं बघा की तीव्र उतार दाखविणाऱ्या समोच्च रेषा जवळजवळ काढलेल्या असतात. तेवढ्या समोच्च रेषा अधिक जवळ तेवढा उतार जास्त तीव्र असतो. म्हणजेच या ठिकाणी पाहू शकता या जो समोच्च रेषा आहेत जेवढ्या जवळजवळ असतील तेवढाच या ठिकाणी काय होतो की हा तीव्र उतार तयार होतो. 5 नंबर आहे अंतर्वक्र उतार. अंतर्वक्र उतार. अंतर्वक्र उतार कमी उंचीकडून जास्त उंचीकडे गेल्यास दोन समोच्च रेषातील अंतर क्रमाक्रमाने कमी कमी होत जाते. त्यामुळे आकाराचा छेद हा अंतर्वक्र बनतो. यात कमी उंचीच्या समोच्च रेषा दूर दूर व जास्त उंचीच्या दाखवणाऱ्या समोच्च रेषा जवळजवळ दाखवलेल्या असतात. या ठिकाणी पाहू शकता की ही जी जास्त उंचीच्या रेषा आहेत ह्या जवळजवळ आहेत व कमी उंचीच्या ज्या रेषा आहेत त्या दूर दूर आहेत. त्यामुळं काय होतं की या भागात हा अंतर्वक्र उतार तयार होतो. 6वा आहे बहिर्वक्र उतार. बहिर्वक्र उतार कमी उंचीकडून जास्त उंचीकडे गेल्यास समोच्च रेषांमधील अंतर क्रमाक्रमाने वाढत जाते. यात कमी उंचीच्या समोच्च रेषा जवळजवळ तर जास्त उंचीच्या रेषा दूर दूर दाखवल्या असतात. या ठिकाणी आपण पाहू शकता की या ज्या समोच्च रेषा आहेत ह्या जास्त उंचीच्या रेषा आहेत. ह्या दूर दूर आहेत व कमी उंचीच्या जी समोच्च रेषा आहेत या जवळजवळ आहेत. त्यामुळे काय होतं की या ठिकाणी जो उतार होतो तो बहिर्वक्र उतार होतो. 7वा आहे पायऱ्या पायऱ्याचा उतार. पायऱ्या पायऱ्याचा उतार दाखविणारी आकृती पाहिल्यास असे दिसते की उतार काही भागात मंद आहे तर काही भागात तीव्र आहे. नंतर क्रमाने पुन्हा मंद व तीव्र उतार दिसतो. समोच्च रेषा मंद उतार असला की दूर अंतरावर व तीव्र उतार असला की जवळजवळ असतात. तेथे जवळजवळ असलेल्या रेषांचा गट तीव्र उतार दाखवतो. म्हणजेच आपणास असे म्हणता येईल की ज्यावेळी नकाशावर 2 किंवा अधिक समोच्च रेषा
गटागटाने दिसून येतात, तेव्हा तो पायऱ्या-पायऱ्याचा उतार समजावा. या ठिकाणी पाहू शकता, की या जो 2 रेषा आहेत, या जवळ-जवळ आहेत. त्यामुळे या ठिकाणी तीव्र उतार आहे. या गटामधील जो अंतर आहे तो जास्त आहे. त्यामुळे हा जो आहे उतार मंद. यामुळे काय होतं, दिसणारी जी आकृती आहे, ती पायऱ्या-पायऱ्याची आकृती आपल्याला किंवा उतार हे झाले उताराचे प्रकार. धन्यवाद.